श्री गुरुपादुकाभ्यां नमः। परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, गुरुपाशी देवा आहे, याचा भाग 17. यंदाचं वर्ष हे कल्याण स्वामींच्या निर्याणास 300 वर्ष झाल्याचं वर्ष आहे. रामदासांचे शिष्य कल्याण स्वामी. 300 वर्ष झाली त्यांच्या निर्याणास. उत्तम शिष्य कसा असावा याचं उदाहरण देत असताना नेहमी कल्याण स्वामींचा उल्लेख केला जातो. आदर्श शिष्य, आदर्श सेवा, आदर्श गुरु आणि शिष्य यांची जोडी म्हणून समर्थ आणि कल्याण यांची हकीकत सांगितली जाते. शके 1603 मध्ये रामदास स्वामी यांचं महानिर्याण सज्जनगडावर झालं आणि त्यांच्या अस्थी विधीपूर्वक सांभाळून सज्जनगडावर चाफळला ठेवण्यात आल्या. त्या काळात सज्जनगडावरही राजकारण झालं. त्यावेळी तिथं कल्याण स्वामी नव्हते. कल्याण स्वामी समर्थांच्या निर्याणाआधी 3 वर्ष डोमगाव इथल्या मठात जाऊन राहिले होते, काही धार्मिक प्रचार कार्याकरता. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये तिथल्या राजकारणी लोकांनी, परमार्थातली माणसं तर फार राजकारण करतात लक्षात ठेवा, ती सज्जनच असतात सगळी असं नाही. सज्जनगडावर राहणारेही सगळे सज्जन असतात असं गृहीत धरू नका. तिथं ज्या कोणी अक्काबाई वेणाबाई होत्या त्यांना या कल्याण स्वामींचं वर्चस्व तिथं मान्य होत नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे, ऐतिहासिक. कल्याण स्वामींना तिथं गडावर येऊच दिलं नाही आणि समर्थांचं शेवट जे होतं और्ध्वदोहिक ते सगळं करून टाकलं. त्यांच्या अस्थी नेऊन चाफळला ठेवल्या. हा अपमान कल्याण स्वामींच्या जिव्हारी लागला. 30 वर्ष त्यांच्या आधी कल्याण स्वामी समर्थांची अक्षरशः प्राणोप्राण सेवा करत राहिले आणि कल्याण स्वामींना समर्थ रामदासांच्या निर्याणाची बातमीसुद्धा कळू दिली नाही लोकांनी. इतका विपरीतपणा त्या वातावरणामध्ये निर्माण झाला होता. कल्याण स्वामी परांड्यात डोमगावला राहिले आणि इकडं राजकारण घडलं आणि सज्जनगडावरती केशव स्वामी यांना महाराज म्हणून नेमण्यात आलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथले सगळे कार्यक्रम सुरू झाले. केशव स्वामी दरवर्षी फक्त कल्याण स्वामींना निरोप पाठवत, समर्थांच्या अस्थी काशीला नेऊन पोचवायच्या आहेत, तेव्हा तुम्हाला जेव्हा सवड असेल तेव्हा सांगा, आपण सगळे मिळून जाऊ आणि काशीला समर्थांच्या अस्थींचं विसर्जन करू. कल्याण स्वामींनी कुठंही भांडणतंटा केला नाही. हे शिष्याचं आणखी एक लक्षण. पुढे अशी 30 वर्ष गेली, सेवेमध्ये 30 वर्ष गेली आणि समर्थ गेल्यानंतर 30 ते 33 वर्ष गेली. हे आपल्या गावी तिकडेच राहिले, परांड्यात डोमगावला. तर केशव स्वामींच्याकडून वारंवार त्यांना निरोप यायचा की अस्थींचं तेवढं विसर्जन करून टाकू, म्हणजे मनाला लागलेली रुखरुख एकदा शांत होईल. त्यांना कल्याण स्वामी उत्तर द्यायचे की जरा थांबा, पुढं आपण पाहू, योग्य वेळ आली की मी तुमच्याबरोबर येईन, आपण मिळून जाऊ. अशी 30 वर्ष त्यांनी काढली आणि मग केशव स्वामींना हा विलंब काही सहन झाला नाही. त्यांनी एकदा यांना फक्त निरोप पाठवला आणि सांगितलं, आता मी चाफळला जातोय, तिथल्या वृंदावनात ठेवलेल्या त्या अस्थी काढून घेतोय, आपल्याकडे येतोय तिकडे आणि तिथून आपण डोमगावहून पुढे काशीला जायचे. असा पुढचा सगळा कार्यक्रम ठरलेला आणि चमत्कार असा घडला. चाफळला जाऊन वृंदावनातल्या समर्थांच्या अस्थी या केशव स्वामींनी काढल्या आणि तिकडे कल्याण स्वामींनी देह ठेवला. यांना काहीच पत्ता नाही कल्याण स्वामींनी देह ठेवल्याचा. हे कल्याण स्वामी आपल्याबरोबर येणार म्हणून समर्थांच्या अस्थी घेऊन डोमगावला गेले आणि तिथं गेल्यावर त्यांना कळलं की कल्याण स्वामींनी देह ठेवला आहे, संकल्पपूर्वक देह ठेवलेला आहे आणि
कल्याण स्वामींच्या अस्थी आणि समर्थांच्या अस्थी बरोबर घेऊनच ते काशीला गेले. उरलेले लोक सगळे काशीला गेले आणि तिथं या दोघांच्या अस्थींचं विसर्जन केलं. गुरुभाव कसा असतो, कसा संयम असतो, कसा संकल्प असतो, त्याचं हे बोलकं उदाहरण आहे. गुरुदेव रानडे यांनी संपादन केलेल्या रामदास वचनामृत ग्रंथाच्या प्रस्तावनेत याचा ओझरता उल्लेख आहे. आता कल्याणस्वामी विशेषांकात सज्जनगड मासिकात चरित्र प्रसिद्ध झालेलं आहे. गुरुभक्ती अशी करता येते. गुरुचा संकल्प तो आपला संकल्प, गुरुचे आचार विचार तेच आपले आचार विचार, आणि गुरुची यात्रा तीच आपली यात्रा. अशा तऱ्हेनं जे जगतात ते स्वामी भक्त होतात, ते गुरुभक्त होतात. ही जी घटना घडली ती काय नियतीचा योगायोग म्हणायचा, की सद्गुरूंचा संकल्प म्हणायचा, की शिष्याचा संकल्प म्हणायचा? काहीही असो, गुरु शिष्य आणि हे जे संत महात्मे आलेले असतात, संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मरक्षणाकारणे साधू होताती अवतीर्णे, जगा लावावे सत्पंथी हेची साधूची पै कृती, एका जनार्दनी साधू हृदयी वसे परमानंदू. एकनाथ महाराजांनी साधूंचं वर्णन केलंय. अशा परमकोटीतले हे साधू होते. समर्थ काय, कल्याण स्वामी काय, आपल्या परंपरेतले सगळेच रामचंद्र, महादेव रामचंद्र, विश्वनाथ, गणेश, स्वरूपानंद, अमलानंद इथपर्यंत ही परंपरा येते. धर्मसंस्थापनेच्या कार्याकरता त्यांचा अवतार झालेला होता. आपापलं कार्य त्यांनी चोख केलं. तो वारसा तुम्हा आम्हाला त्यांनी दिलेला आहे. तो सांप्रदायिक वारसा सांभाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आत्मोन्नती, समाज उन्नती, आत्मकल्याण, विश्वकल्याण या सगळ्या गोष्टी साधल्यात तर खऱ्याखुऱ्या अर्थानं आपण त्यांचे सेवक झालो असा त्याचा अर्थ आहे. अशी सद्बुद्धी आणि अशी कृती तुम्हा आम्हा सर्वांच्या हातून घडो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजचं हे वाक्पुष्प त्यांच्या चरणी नम्रतापूर्वक अर्पण करतो. या भागाबरोबरच गुरुपाशी देव आहे या पहिल्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे. यानंतर आपण सापडला मार्ग स्वानंदाचा या दुसऱ्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.